एका वर्षात 3 इयत्ता करून मी 4थीत बसले. हायस्कूलला पाय लागला. दादाच्या बरोबर हायस्कूलात जाण्याचा मान मला मिळू लागला. तो 7वीत होता. त्याच वर्षी मॅट्रिकला बसणार होता. पण त्याच्याबरोबर मला हायस्कूलला जाता आले याचा माझ्या आई इतकाच मला अभिमान वाटला. मला घरी शिकवण्यासाठी मास्तर ठेवले होते. 4थी पुरी करताच 5वीत न जाता एकदम 6वीत बसण्याची माझी आकांक्षा होती. मी हायस्कूलात गेले तिथेही माझा नंबर पहिला राहिला. याचा मुलांना मत्सर वाटत असे. माझ्या बाबतीत मास्तर लोक पक्षपात करतात, मुलगी म्हणून पक्षपात करतात. उगीच मला चढवण्यासाठी जास्त मार्क देतात आणि माझा नंबर कसा बसा पहिला लावतात, असा पुरुष मुलांचा आक्षेप असे. मुलांच्या या मनोरचनेचे मला आश्चर्य वाटे. बायकोच्या जातीला ईश्वराने बुद्धी दिली नाही. पुरुषांशिवाय बायकांना कर्तबगारीची कोणतीही पायरी मिळवता येत नाही, असा जो सार्वत्रिक समज आहे, अजूनही आहे, त्याचे मला राहून राहून कौतुक वाटे. स्वतःचा अनुभव माझ्या समोर होता. मला मार्क मिळत होते ते माझ्या कर्तबगारीने मिळत होते. कुणाच्याही पक्षपाताने किंवा वशिल्याने मिळत नव्हते. तरीही हा आक्षेप माझ्यावर होताच. माझ्या अनुभवाने मला माहीत होते की बुद्धी असली, बुद्धीचा उपयोग करण्याची ताकद आणि इच्छा असली, त्या ताकदीला योग्य दिशा मिळाली तर बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या पुरुष मुलांवरही मुली ताण करू शकतात, याची स्वानुभवाची जाणीव मला पूर्णपणे होती. म्हणूनच पुढल्या आयुष्यात देखील या आक्षेपकांच्या कोत्या मनाची मला कीव येत असे. एखाद्या स्त्रीच्या नावाखाली एखादा लेख प्रसिद्ध झाला की बहुतेक तो तिच्या नवऱ्याने तिच्या नावाखाली लिहिला, असा धुडकावून सिद्धांत दिला जात असे. पुरुषांची ही अशीच मनोरचना की नुसती घमेंड? बुद्धीचा सारा ठेवा ईश्वराने पुरुषांनाच दिला आहे की काय? एखादी घरगुती गोष्ट, एखादा साधा निबंध हे लिहिण्या इतकीही कल्पनाशक्ती स्त्रियांच्या ठायी नाहीच, असे एकदम ठरवणाऱ्या मनोवृत्तीला काय नाव द्यावे? अशा प्रकारचे आक्षेप येत असताही त्याचे निराकरण करण्याची बुद्धी कुणालाच का होऊ नये? जन्मदत्त अधिकाराची जाणीव आणि जन्मदारभ्य गुलामगिरीची वृत्ती या अनुक्रमे पुरुषांच्या व स्त्रियांच्या ठिकाणी असलेल्या भावनेचा हा परिणाम काय? पुरुषांनी वाटेल त्या प्रकारे आक्षेप घ्यावे आणि बायकांनी ते मुकाट्याने सहन करावे. हा उभय पक्षांच्या चांगुलपणाचा मामला स्त्री जातीवर येणाऱ्या परप्रकाशिततेच्या आक्षेपाला कारणीभूत होत असलेला पाहून माझ्या जन्मजात बंडखोरीला चांगलीच पुष्टी मिळाली. संधी सापडेल तेव्हा पुरुष जातीचा पाणउतारा करण्याची मला बुद्धी होऊ लागली आणि त्या बुद्धीबरोबरच कर्तबगारीच्या जोरावर पुरुष जातीला दिपवून टाकण्याचा माझा उपक्रम सुरू झाला. हायस्कूलात देखील पंक्ती प्रपंच होतात. अस्पृश्यांप्रमाणे एकट्या मुलीला एका निराळ्या टेबलासमोर बसवण्यात येते. माझ्या वर्गातील बहुतेक मुलगे माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. मी अगदीच लहान होते. त्यामुळे मुलांचा घोळका पदोपदी माझी कुचाळी करण्याची संधी साधत असे. छबीने शाळा सोडली होती आणि कमा अजून मिशन स्कूलातच होती. हायस्कूलात येण्याची कमाला खात्री नव्हती. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असल्यामुळे तिचे लवकरच लग्न होण्याची भीतीही होती. शिकण्याची हौस फार, पण घरचे उत्तेजन नाही, अशी तिची दीनवाणी स्थिती होती. छबीचीही शिकण्याची इच्छा फार होती, पण ती काय करणार बिचारी? घरची माणसे जुन्या काळची. एवढे शिक्षण दिले हेच भाग्य, म्हणून आल्या परिस्थितीला मान वाकून ती स्वस्थ राहिली होती. बरोबरच्या मुली शाळेत जात असता आपण घरी नुसत्या माशा मारीत बसणे तिला मरणप्राय होत असे. पण तिचे लग्न व्हायचे होते. मुलगी जास्त शिकली तर तिच्या जातीत तिच्या लग्नाला अडथळा आला असता, असा तिच्या वडील माणसांचा समज होता. मी ज्या ज्या वेळी तिला भेटायला तिच्या घरी जात असे त्या त्यावेळी ती एकच रडगाणे गात असे. तिने म्हणावे, शिक्षणाला आड येणारं असं हे लग्न म्हणजे आहे तरी काय? मुलींचं लग्न हे झालंच पाहिजे असा अट्टहास का? पुरुष शिकतात, विद्वान होतात, नोकऱ्या चाकऱ्या करतात, तसंच बायकांनी का करू नये? लग्न झालं पाहिजे म्हणे. लग्नासाठी मुलीला शाळेतून काढून घरी ठेवायची हा कुठला न्याय? तिचे भाषण चालले असता ते तिच्या आईच्या कानी गेले. त्यावेळी ती म्हणाली, बाई ग, बायकांच्या जातीला लग्नाशिवाय राहता येत नाही. भटा बामणांची गोष्ट निराळी आहे. त्यांच्या मुली शिकल्या तरी त्यांचं लग्न होतं नव्हे. शिकलेल्या मुलीला चांगला नवरा मिळणं सोपं जातं. आमच्या जातीचं अगदी उलट आहे. आधी पुरुषांना शिक्षणाची आवड नाही, तिथं बायकांच्या शिक्षणाला कोण विचारतो? पुरुष चांगले शिकलेले नसल्यामुळं बायकांनी शिकू नये असंच त्यांना वाटत असतं.
शिकलेली मुलगी अर्धवट शिकलेल्या नवऱ्याची बायको झाली तर डोईजड होईल, अशी त्यांना भीती असते. शिकलेल्या नवऱ्याला न शिकलेली बायको चालते, पण न शिकलेल्या नवऱ्याला शिकलेल्या बायकोची भीती वाटते. मी विचारले, का? शिकलेल्या नवऱ्याला जर अशिक्षित बायको चालते, तर अशिक्षित नवऱ्याला शिकलेल्या बायकोची भीती का वाटते? छबीची आई म्हणाली, ते मी कसं सांगू गोदूताई, मला एवढी बुद्धी कुठं आहे, पण आहे हे असं आहे. बायको नवऱ्याच्या वरचढ होऊ नये असा नवऱ्याच्या जातीचा बाणा आहे. शिकलेली मुलगी नवऱ्याला 4 गोष्टी ऐकवू लागली तर त्याच्या नवरेपणाच्या अधिकाराला धक्का बसेल अशी भीती पुरुषांना कदाचित वाटत असेल. मला वेडीला याचं निराकरण करता येणार नाही. आमच्या जातीची आहे ही स्थिती अशी आहे. माझी छबी हुशार आहे, पुढं चांगली शिकली तर BA MA सुद्धा होईल, इतकी हुशार आहे असं माझं मन सांगतं. तिनं मोठमोठ्या परीक्षा द्याव्या असं मला वाटतं. ती तर तेवढ्यासाठीच रडत असते. पण इच्छा असताना सुद्धा केवळ तिचं लग्न झालं पाहिजे म्हणून तिला शाळेतून काढावी लागली. असे हे लग्न म्हणजे तरी आहे काय, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. इच्छा असताना, अंगी धमक असताना केवळ लग्न झालं पाहिजे म्हणून शिक्षणावर कुऱ्हाड पडावी, असं हे लग्न आहे तरी काय? आयुष्यात महत्त्व लग्नाला आहे की शिक्षणाला आहे? लग्नाचा आणि शिक्षणाचा संबंध जगण्यासाठी आहे की जगवण्यासाठी आहे? मुलीचे लग्न झाले पाहिजे म्हणून तिला चांगले शिक्षण द्यावे लागते, असा ब्राह्मणादी पांढरपेशे वर्गाचा समज आहे. त्याच्या उलट पाहावे तर खालच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या मुलीचे लग्न होणं कठीण जाते, असा अनुभव आहे. शिक्षणामुळे एका वर्गाला लग्न सुलभ जातं तर दुसऱ्या वर्गाला त्याच्या कामी शिक्षणच आड येतं. असे हे लग्न म्हणजे आहे तरी काय? शिक्षणासाठी लग्न खर्ची घालायचे की लग्नासाठी शिक्षणाला चाड द्यायची? लग्न झालेले पुरुष पुढे शिक्षण चालू ठेवतात, मग लग्न झालेल्या मुलींनाच शिक्षण चालू ठेवण्यास अडथळा का असावा? माझ्या मनात आलेले ते प्रश्न मी आईसमोर मांडले. त्यावेळी ती म्हणाली, लग्न म्हणजे काय हे तुला लग्न न झाल्यानं कळत नाही, पण लग्न होऊन सुद्धा मला अजून कळलं नाही. माझं लग्न बऱ्याच लहान वयात झालं, पण ज्यांची लग्न माझ्यापेक्षा मोठ्या वयात झाली त्यांची स्थिती मी पाहते आहे. लहानपणी लग्न व्हायच्या पूर्वी ज्या मुली चांगल्या धिटुकल्या होत्या त्या लग्न होताच अगदी मरतुकड्या झाल्या. लग्न व्हायच्या पूर्वी ज्या मुलींची वृत्ती बाणेदार होती, शब्दाला शब्द, उत्तराला उत्तर देण्याची ज्या मुलींची ताकद होती, त्यांचं लग्न होताच अगदी मऊ होऊन गेलेल्या मी पाहिल्या आहेत. माझा अनुभव तुला कसा सांगू, मला देखील असंच वाटतं. मी देखील लहानपणी मोठी हूड होते, पण लग्न झाल्यावर इतकी गोगलगाय बनले कशी याचं माझं मलाच आश्चर्य वाटतं. सून असावी तर अशी सर्वांनी माझी तारीफ करावी, पण त्याचं मला मरणप्राय दुःख होत असे. माझी वृत्ती मी दाबून टाकीत होते. कुणी निष्कारण टाकून बोललं तर त्याला चांगलं सणसणीत उत्तर द्यावं अशी मनातून उसळी येत असे. पण चांगली सून ठरण्यासाठी मी मन मारून मुकाट्याने राहत असे. चांगली सून म्हणजे काय याचा विचार मी करू लागले म्हणजे असं वाटतं की चांगली सून म्हणजे चालतं बोलतं मढ. तिला आपलेपणा नाही, स्वाभिमान नाही, स्वतःची बुद्धी चालवण्याची धमक नाही, दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्याल्याशिवाय जिला जगता येत नाही, स्वतःचं मन नाही, बुद्धी नाही, ती खरी चांगली सून. मग ती सुशिक्षित असो की अशिक्षित असो. सूनपणा म्हणजे मरतुकडं जीणं. थोडा वेळ थांबून ती म्हणाली, हे झालं सूनपणाचं, पण बायकोपणाची गोष्ट अगदी न्यारीच आहे. मी तुझी आई, तू माझी मुलगी, माझे पती ते तुझे वडील. बायकोपणाच्या जिण्याची केविलवाणी स्थिती मी तुला कशी सांगू? 4 घरच्या 4 बायका जमल्या म्हणजे आम्ही लग्नाच्या गोष्टी बोलतो, विशेषतः आपल्या मुलांच्या लग्नाच्या गोष्टी बोलतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलींच्या लग्नाच्या गोष्टी बोलतो, पण स्वतःच्या लग्नाची गोष्ट मात्र केव्हाही बोलत नाही. लग्नाच्या बायकोच्या जिण्याची गोष्ट जर आम्ही बोलू लागलो व त्या आमच्या मुलीबाळींच्या कानी पडल्या तर त्या लग्नाला तयार होणार नाहीत. पोरी, म्हणून लग्नाची चांगली बाजू तेवढीच आम्ही बोलतो. ती चांगली बाजू म्हणजे तरी काय? दागदागिने, शालू पैठण्या, नवऱ्याच्या नावावर मिळालेला मान मरातब म्हणजेच काय ती लग्नाची चांगली बाजू. दुसरी बाजू अनुभवावी लागते, ती कुणी सांगत नाही, विचारली तरी सुद्धा सांगणार नाहीत. याच आमच्या दांभिकपणाला चांगुलपणा म्हणतात. लग्न लग्न लग्नाशिवाय बायकांचं जीणं नाही, पण लग्नासारखं बायकांना मरण नाही. नकळत आईच्या डोळ्यातून बोलण्याच्या हुंदक्यासरशी पडलेली 2 टिपे मी पाहिली.
मनात प्रश्न उभे राहिले होते. ते त्या टिपासरशी वाहून गेले. तोंड फिरवून पदराने आईने डोळे पुसले आणि म्हणाली, गोदे, पोरी तू आपली शिकत जा, चांगली विद्वान हो, चांगल्या परीक्षा दे. इतर आया पोरींच्या लग्नासाठी तळमळतात, तशी तळमळणारी मी नाही. तुझ्या लग्नाची मी घाई करणार नाही. चांगली शिक, चांगली करती सवरती हो. लग्न म्हणजे काय हे कळण्या इतकी बुद्धिवान हो. आणि लग्न करावं असं वाटलं तर नंतर मला सांग. जगले वाचले तर हा माझा निश्चय दाती धरून चालवीन, पण मेलेस तर तुझं नशीब. तशी मेले तर वडील माणसांच्या सक्तीसाठी लग्नाला तयार होऊ नकोस. अगदी दुराग्रह धर. तुला कोणी नावं ठेवली तरी हरकत नाही, पण लग्नाशिवाय जगता येत नाही असं वाटल्याशिवाय लग्नाला तयार होऊ नकोस. लग्नाबद्दलची माझी आधी झालेली कल्पना आईच्या या भाषणाने जास्त भयप्रद स्वरूप धारण करू लागली. आईचे मत कळले. बाबांचे मत विचारण्याची सोयच नव्हती. कुणातरी पुरुषांचे लग्नाबद्दलचे मत मला पाहिजे होते. 50 मुलांचा जंजाळ बाळगणाऱ्या बाबी शेटनी काही खरे मत दिले नसते. विचार करू लागले तेव्हा एकच पुरुष नजरेसमोर उभा राहिला. तो रविवारचा दिवस होता. मी डॉक्टर कीर्तिकरांच्या बंगल्यावर नित्याप्रमाणे गेले होते. साहेब कुठलाचा रोगी पाहण्यासाठी गेले होते. लिमये बुवा बंगल्यावर होते. मी जाताच तंबोरा काढून त्यांनी सारे गमला सुरुवात केली. त्यावेळी मी बुवांना म्हटले, आजचा दिवस गाणं राहू द्या. आज गाण्याच्या ऐवजी मला बोलायचं आहे. तुम्ही कीर्तनं करता, पुराणं वाचली आहेत, वेद उपनिषदांचा अभ्यास केला आहे. तेव्हा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे लग्न, असे म्हणून लिमये बुवा मोठ्याने हसले. मी निग्रहाने विचारले, अशी चकवाचकवी चालणार नाही. वेद उपनिषद आणि पुराणे यांची नावं मी उगीच घेतली नाहीत. लग्न म्हणजे लग्न हे मला माहीत आहे, पण लग्नाबद्दल वेदांचं काय मत आहे, पुराणांचं काय आधार आहेत, हा माझा प्रश्न आहे. लग्न या विषयावर मला तुमचं कीर्तन ऐकायचं आहे. एक क्षणभरच लिमये बुवा गंभीर झाले आणि लगेच मोठमोठ्याने हसत म्हणाले, ठीक आहे तर मग करतो कीर्तनाला सुरुवात. हे कीर्तन फार लहान होणार आहे. सूत म्हणतात, शौनकादिका हो ऐका. लग्न म्हणजे काय हे समजण्याचं सध्या तुमचं वय नाही, जरूरही नाही. तुमच्यासारख्या भांडकुदळ मुलीबरोबर लग्नासारख्या भानगडीच्या विषयाची चर्चा करण्याची माझी इच्छाही नाही. घालीन लोटांगण वंदीन चरण. मला बुवांचा राग आला. मी ताडकन उठले आणि बाहेर जाऊन व्हरांड्यावर उभी राहिले. माझ्या पोर स्वभावानुसार मला बुवांचा भारी राग आला होता. रागाने मी सारखी फणफणत होते. कोण आले कोण नाही याचे मला भानही नव्हते. इतक्यात माझ्या कानी शब्द आले, हे काय गोदे, ज्वालामुखी असा का धुमसतो आहे? काय झालं? साहेबांचे हे शब्द कानी येताच मी शुद्धीवर आले. माझ्या बावळेपणाबद्दल माझी मलाच लाज वाटली. कशीबशी वेळ मारून नेण्याच्या इराद्याने मी म्हटले, काही झालं नाही. बुवांना मोठा अभिमान झाला आहे आपल्या कीर्तनाचा. मी काही विचारलं तर त्याचं धड उत्तर सुद्धा ते देत नाहीत. अर्थातच मला राग आला. असं का? साहेब म्हणाले, मी आत्ताच बुवांची हजेरी घेतो. आधी आत चल आणि काय झालं ते मला नीट समजावून दे. साहेब आत गेले. मीही त्यांच्या मागोमाग गेले. बुवा होते त्याच जागी बसले होते. मी त्यांच्याकडे मुळीच न पाहता दूरच्या एका खुर्चीवर जाऊन बसले. साहेब म्हणाले, बुवा साहेब काय झालं? गोदी का रागावली तुमच्यावर? बुवा पूर्वीसारखंच हसू लागले. माझा राग पुन्हा उसळी मारून वर येऊ लागला. बुवा काही बोलणार होते तोच साहेब म्हणाले, जरा थांबा, मी एवढं हे खोगीर उतरून घेतो. कपड्याचं बंधन दूर झालं म्हणजे अघळपघळ बोलायला देहाबरोबरच मन सुद्धा मोकळं होईल. असं बोलून ते तडक आत गेले. बुवांनी मला हाक मारली पण मी उत्तर दिलं नाही. बरं बुवा, असं म्हणून बुवा उगीच राहिले. मी विचार करू लागले तसतशी माझ्या पोरकटपणाबद्दल माझी मलाच लाज वाटू लागली. मी स्वतःला बुद्धिमान समजत होते, विचारी समजत होते, पण एवढीशी थट्टा सहन करणे मला कठीण गेले याचा मलाच राग येऊ लागला. विचाराअंती माझी खात्री झाली. राग आला तो थट्टेमुळे नव्हे, विषयांच्या उहापोहाबद्दल जी आत्यंतिक तळमळ माझ्या हृदयात जागी झाली होती आणि थट्टेपायी बुवांनी तिचा जो विरस केला त्याचाच मला राग आला होता. कुणाच्याही थट्टेला मी केव्हाच चिडत नसे, पण यावेळी चिडले ती याच कारणामुळे.
बुवाही ओशाळल्यासारखे होऊन स्वस्थ बसले होते. मी हळूहळू त्यांच्याकडे वळले आणि अगदी शांतपणाने म्हणाले, बुवा, माझी चूक झाली, मला क्षमा करा. हं, आत्ता बोला, असे म्हणत साहेबही तितक्यात आले आणि खुर्चीवर बसून हुक्क्याच्या नळीतून गुडाखुच्या गोड्या धुराचे फवारे सोडू लागले.